आता शिकणं थांबवा, ऍक्शन घ्या. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम डे 2 पूर्ण केल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. जर तुम्ही पोहायला शिकण्यासाठी 50 पुस्तकं वाचली पण एकदाही पाण्यात उतरला नाही तर तुम्ही पोहू शकाल का? नाही ना? अगदी तसंच फायनान्शियल नॉलेज उपयोगाची तेव्हाच ठरते जेव्हा ती ऍक्शन मध्ये बदलते. आजचा हा व्हिडिओ फक्त माहितीचा नाही, हा तुमच्या आर्थिक आयुष्याचा पहिला ऍक्शन प्लॅन आहे. आज तुम्ही नेमकं काय करायचं आणि उद्यापासून तुमचा वेल्थ क्रिएशनचा प्रवास कसा सुरू होईल हे आपण समजून घेणार आहोत. चला आधी थोडी उजळणी करूया. आज आपण शिकलो फायनान्शियल गोल्स कसे ठरवायचे, फायनान्शियल प्लॅनिंगची ब्लूप्रिंट, SIP म्हणजे काय, कंपाऊंडिंगची इंटरेस्टची ताकद, म्युच्युअल फंड म्हणजे काय. आता प्रश्न, हे सगळं शिकल्यानंतर पुढे काय? तर त्याचं उत्तर आहे ऍक्शन. नॉलेज प्लस ऍक्शन इक्वल टू फायनान्शियल सक्सेस. फक्त नॉलेज कधीच सक्सेस देत नाही. आज घरी गेल्यावर सर्वप्रथम एक वही घ्या आणि त्याचे 3 भाग करा. शॉर्ट टर्म गोल, पुढील 1 ते 3 वर्षे. उदाहरण, इमर्जन्सी फंड, बाईक, वॅकेशन, लॅपटॉप. मीडियम टर्म गोल्स 3 ते 7 वर्ष. कार, बिझनेस, हायर एज्युकेशन. लॉंग टर्म गोल 7 वर्षापेक्षा जास्त. ड्रीम होम, चिल्ड्रन एज्युकेशन, रिटायरमेंट, फायनान्शियल फ्रीडम. प्रत्येक गोल समोर किती पैसे लागतील ते टिक मार्क करा. कधीपर्यंत पूर्ण करायचं ते पण टिक मार्क करायचं. हे नक्कीच करायचं आणि लिहा. लिहिलेले गोल पूर्ण होण्याची शक्यता नेहमी जास्त असते. आता दुसरं काम, समजा तुम्हाला 15 वर्षांनी 20 लाख रुपये जमा करायचे आहे, तर दर महिन्याला किती SIP करावी लागेल? अंदाज लावण्याची गरज नाही. आज इंटरनेटवर अनेक SIP कॅल्क्युलेटर उपलब्ध आहेत. तुमचा गोल, कालावधी आणि अपेक्षित परतावा टाका. कॅल्क्युलेटर तुम्हाला अंदाजे मासिक SIP किती असू शकते हे दाखवेल. ते पाहिल्यावर तुम्हाला कळेल मोठी स्वप्न करण्यासाठी दर महिन्याला किती शिस्त आवश्यक आहे. आता तिसरं काम, आजचं इन्व्हेस्टमेंट सुरू करायची घाई करू नका. आधी तयारी करा. स्वतःला हे 5 प्रश्न विचारा. माझं फायनान्शियल गोल काय आहे? माझ्याकडे इमर्जन्सी फंड आहे का? माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे का? मी दर महिन्याला किती रक्कम नियमित गुंतवू शकते? मी ही गुंतवणूक दीर्घकाळ चालू ठेवू शकते का? जर या प्रश्नांची उत्तर स्पष्ट असतील तर तुमची सुरुवात योग्य दिशेने होईल. गुंतवणुकीत घाईपेक्षा तयारी महत्वाची असते. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, श्रीमंत लोक जास्त पैसे कमावतात म्हणून श्रीमंत नसतात. ते योग्य निर्णय लवकर घेतात म्हणून श्रीमंत होतात. 500 रुपयापासून सुरुवात करणारा माणूस 10 वर्षांनी सुरुवातच न करणाऱ्या माणसापेक्षा खूप पुढे असू शकतो. म्हणून परफेक्ट वेळेची वाट पाहू नका. योग्य तयारी करा आणि योग्य वेळी गुंतवणूक करा. आता तयार आहात का आपल्या कोर्सच्या सर्वात रोमांचक भागासाठी? डे 3 मध्ये आपण स्टॉक मार्केटच्या जगात प्रवेश करणार आहोत. आपण शिकणार आहोत स्टॉक मार्केट म्हणजे नेमकं काय, लोक शेअर्स का विकत घेतात, कंपन्या शेअर्स का विकतात, डीमॅट अकाउंट म्हणजे काय, तो कसा उघडायचा आणि तो बँक अकाउंट पेक्षा कसा वेगळा आहे, इक्विटी म्हणजे काय, शेअर घेतल्यावर तुम्ही त्या कंपनीचे भागीदार कसे बनता, असेट अलोकेशन म्हणजे काय, सगळे पैसे एका ठिकाणी गुंतवणं योग्य आहे का, की वेगवेगळ्या ठिकाणी विभागून गुंतवणूक करणं जास्त शहाणपणाचं आहे. सामान्य माणूसही 10 किंवा 15 किंवा 20 वर्षात शिस्तबद्ध गुंतवणुकीने मोठी संपत्ती कशी तयार करू शकतो
हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मित्रांनो, आजपासून तुमच्या आयुष्यात एक नवीन सवय सुरू करा. पैशाकडे फक्त खर्च करण्याचे साधन म्हणून पाहू नका, तर तुम्ही स्वप्न पूर्ण करणारा साथीदार म्हणून पहा. आजचा निर्णय उद्याचं भविष्य बदलू शकतो. मी मनापासून आशा करते की या कोर्समधून तुम्ही फक्त आर्थिक ज्ञान नाही, तर आर्थिक शिस्त आणि आत्मविश्वास घेऊन बाहेर पडा. उद्या डे 3 मध्ये आपण भेटूया. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या पैशाची काळजी घ्या. धन्यवाद.